मित्रांनो, आपल्यासोबत एखादी घटना घडल्यानंतर आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जातो, ती तक्रार तोंडी असो किंवा लेखी, तर ती तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलीस आपली तक्रार घ्यायला जर तयार नसेल, आपली तक्रार घेण्यासाठी जर टाळाटाळ करत असेल आणि तासंतास आपल्याला पोलीस स्टेशनला बसून राहावं लागत असेल, तर अशा वेळेस सरळ आपण तिथं बसून न राहता आपण सरळ लेखी तक्रार तयार करायची हाताने लिहून किंवा टायपिंग करून आणि सरळ पोस्ट ऑफिसला जाऊन रजिस्टर पोस्टाने त्या पोलीस स्टेशनच्या ॲड्रेसवरती तक्रार पाठवून द्यायची. आणि तरी सुद्धा दखल घेतली जर गेली नाही, तर अशा वेळेस जर आपण ग्रामीण भागातले असू तर आपण सरळ सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आपण ती तक्रार देऊ शकतो किंवा SP साहेबांना भेटून आपण ती तक्रार देऊ शकतो आपण. आणि जर आपण शहरी भागातले जर असेल तर आपण सरळ पोलीस कमिशनर म्हणजे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ती तक्रार देऊ शकतो. आणि एवढं करून सुद्धा जर आपल्या तक्रारीची कोणीही पोलीस अथॉरिटी जर आपली तक्रार घेण्यास तयार नसेल, अशा वेळी आपण सरळ भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 175 नुसार आपण ज्या ठिकाणी राहतो त्या तालुक्याच्या ज्या कोर्टामध्ये JMFCचं कोर्ट असतं, तर तिथं आपण प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकतो. अशा वेळेस ते कोर्ट त्या पोलीस स्टेशनला नोटीस पाठवतं आणि गुन्ह्याचा तपास करून ताबडतोब गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांना आदेश देतं. धन्यवाद.